नमस्कार माझ्या गोडताईंनो, खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या स्टिच विथ सरितावरती. खूप साऱ्या ताईंची कमेंट सेक्शनला कमेंट असते, पाठीमागचा भाग आपण जेव्हा जोडतो तेव्हा खूप सारे प्रॉब्लेम्स होतात. सो बघा, इथे मी ब्लाऊज कटिंगच्या वेळेला पाठीमागचा भाग कटिंग केलेला आहे आणि तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. सो पाठीमागचा भाग आता कॅनव्हासवरती मी जोडणार आहे. तर त्यासाठी बघा, सगळ्यात अगोदर मेन फॅब्रिक आहे तो सरळ ठेवून घेतला आहे. त्याच्यावरती मार्किंगचा भाग वरच्या बाजूला ठेवून अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि जे आपण मार्किंग करून कॅनव्हास घेतलेला आहे, गळ्याचा शेप काढलेला आहे, पान शेप आहे गळ्याचा, तो इथे कॅनव्हास सेंटरला लावून ठेवून घेतलेला आहे. पिना आहे त्या लावून घेते, जेणेकरून कपडा हलू नये. आणि तुम्हाला इथे सेंटरची टीप मारायची असेल तर टीपसुद्धा सेंटरला तुम्ही मारून घेऊ शकता 5 नंबरची. आणि मग हा गळा आहे, जसं आपण मार्किंग केलेला आहे त्याच पद्धतीने इथे शिवू शकता. कुठेही बाजूला पिना लावायची गरज लागणार नाही. किंवा बऱ्याच ताईंचा कमेंट असतो की तुम्ही ते फेविक्विक किंवा फेविकॉल वगैरे लावून चिटकवता का? तर असं काही करायची गरज लागत नाही. त्याला खूप वेळ खाऊ काम आहे असं ते मला वाटतं. मला हे शिवून पटकन काम उरकतं माझं आणि सवय मला याच कामाची आहे. सो मला तुम्ही जर ते फेविकॉलनी चिटकत असाल किंवा फेविस्टिकनी चिटकवत असाल तर तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही त्या गोष्टी कंटिन्यू करू शकता. पण मला तरी ह्या शिवलेली पद्धत जी आहे माझी हीच आवडते, पटकन होते आणि सोपी जाते माझ्यासाठी. सो इथे बघा, आता टीप मारून घेतलेली आहे. मार्किंगवरती 5 इंच कपडा सोडून कट केलेला आहे. पिना काढलेल्या आहेत व्यवस्थित, ह्याला पलटी केलेला आहे. तुम्ही ते प्रेससुद्धा करू शकता. आणि मग ह्याला अस्तरच्या बाजूने टीप मारते. आता टीप मारताना दोन्ही साईडनी मारू शकता, मेन फॅब्रिकच्या साईडनी किंवा अस्तरच्या साईडनी. आपल्या आपल्या सवयीवरती असतं. आता माझी सवय आहे वरच्या बाजूने टीप मारते, अस्तर आहे ते वरच्या बाजूला करून. आणि अगदी सेंटर टू सेंटर ही टीप आली पाहिजे. जसं आपलं मेन फॅब्रिक कॅनव्हास आणि अस्तर जिथे पलटी होतो तिथेच त्याच्या डेड एंडला ही आपली टीप आहे ती आली पाहिजे. त्यामुळे आपला हा भाग सुरेख असा तयार होतो शिवून झाल्यानंतर. तर व्यवस्थित तिथे मी हा कपडा व्यवस्थित हाताने नीट करून याला टीप मारून घेते आणि त्यानंतर तुम्हाला इथे ही कव्हर टीप मारायची आहे. म्हणजे 2 फॅब्रिक आहे ते एकत्र करण्यासाठी फायनलची टीप मारायची आहे. म्हणजे पेस्टिंग टीपसुद्धा तुम्ही इथे याला म्हणू शकता. इथे सुद्धा मी पिन लावून घेतलेली नाही, गरजच लागत नाही. कारण तुम्ही जर व्यवस्थितरित्या या गोष्टी केल्या, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, टिप्स सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करून जर तुम्ही गोष्टी केल्या तर खरंच खूप सुंदर असा गळा आपला तयार होतो, जो की आपल्या इथे झालेला आहे. कुठेही चून आलेली नाही, कुठेही फुगा आलेला नाही, कुठेही क्रीज पडलेल्या नाहीत किंवा कुठल्याही साईडला कपडा एकसारखा झुकलेला नाही किंवा कोणत्याही बाजूला क्रॉससुद्धा कपडा आलेला नाही. चारही ज्या आपल्या बाजू आहेत त्या व्यवस्थित आलेल्या आहेत. त्यामुळे इथं एकावरती एक ठेवून जर तुम्ही कटिंग केला तरीही चालू शकतं. किंवा तुम्हाला जर असं कटिंग जमत नसेल तर सिंगल सिंगल ठेवून तुम्ही कटिंग करू शकता. हे पहा, इथे थोडंसं राहिलं होतं अगदी एक सूत, ते सुद्धा मी कटिंग करून घेतलेलं आहे. एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो. त्यानंतर इथे कमरेच्या टक्स आहेत त्या मारायच्या आहेत अर्धा इंचावरती. आणि आता कमरेची पट्टी आहे ती लावून घ्यायची आहे. या पद्धतीने गळ्यावरती कॅनव्हास असो किंवा नसो, पण पद्धत ही वापरून तुम्ही जर ब्लाऊजला 2 पार्ट एकत्र जोडले पाठीमागचे तर खरंच अजिबात प्रॉब्लेम होणार नाही. अगदी सुटसुटीतरित्या तुम्ही पाठीमागचा भाग व्यवस्थित जॉईन करू शकता आणि तयार करू शकता. मी ते कंबरपट्टी लावून घेतलेली आहे, दाबटीप मारलेली आहे आणि असा सुंदर पद्धतीने हा जो ब्लाऊजचा बॅक पार्ट आहे तो रेडी झालेला आहे. कंबरपट्टीला नंतर शिलाई मारण्यात येणार आहे. सो शेप बघा किती सुंदर दिसतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. बाय.